श्री स्वामी समर्थ. स्वामी विचार, पैसा, संपत्ती, भाग 2. पैसा आणि सद्विवेक. स्वामी म्हणतात, पैसा मिळवणे वाईट नाही, पण पैशाच्या मागे विवेक हरवू नका. पैसा बुद्धीला गुलाम करतो, तेव्हा अधपतन सुरू होते. स्वामी सांगतात, पैसा मिळवणे ही गोष्ट वाईट नाही, पण पैसा मिळवण्याच्या नादात आपण चांगले, वाईट, योग्य, अयोग्य या गोष्टीचा विसर पडू द्यायचा नाही. पैसा हा प्रामाणिकपणे कमवायचा, चांगल्या मार्गाने कमवायचा. पण आजकाल प्रत्येकजण पैसा कमवण्याच्या नादात चांगले, वाईट, योग्य, अयोग्य या गोष्टी विसरले आहेत आणि पैसा कमवण्यासाठी वाईट मार्गाचा देखील अवलंब करतात. तेव्हा पैसा आपल्या बुद्धीला गुलाम बनवतो आणि माणसाचे अधपतन सुरू होते. त्यामुळे पैसा कमवत असताना सद्सद विवेक बुद्धी जागृत ठेवली पाहिजे. चांगले, वाईट, योग्य, अयोग्य या सर्व गोष्टीचे भान ठेवून आपण पैसा कमवला पाहिजे. पैसा हा प्रामाणिकपणे कमवला तर तो सुख देतो, अन्यथा तो आपले अधपतन केल्याशिवाय राहत नाही. पैशाचे मनावर अधिराज्य नको. मन पैशावर ठेवले तर मन गरीब होते आणि मन ईश्वरावर ठेवले तर मन श्रीमंत होते. जीवन जगत असताना आपणाला पैसा आवश्यक आहे. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपणाला पैशाची आवश्यकता भासते. पैसा हा गरजेपुरता असावा. गरजेपेक्षा जास्त पैसा माणसाला सुख लागू देत नाही, समाधान लागू देत नाही. त्यामुळे आपण आपले मन ईश्वराच्या भक्तीत पूर्णपणे लीन करायला हवे. ईश्वराची भक्ती आपण मनापासून केली तर आपण मनाने खूप श्रीमंत होतो. आपण आपल्या मनापासून परमेश्वराची, देवाची भक्ती केली, आराधना केली, प्रार्थना केली तर देव आपणाला प्रसन्न होतात. पैशाने भक्ती विकत मिळत नाही. दिवे कितीही लावा, सोन्याचे हार चढवा, पण अंतःकरणात भक्ती नसेल तर तो खर्च व्यर्थ आहे. आपण देवाची भक्ती मनापासून करतो तरच देव आपणाला प्रसन्न होतो. पैशाने भक्ती विकत मिळत नाही. आपणाकडे कितीही पैसा असू द्या, आपण कितीही मोठा हार घ्या, कितीही दिवे लावा, पण आपल्या अंतःकरणात भक्ती नसेल, आपल्या मनामध्ये देवाविषयी भाव नसेल तर आपला तो खर्च व्यर्थ ठरतो आणि आपणाला परमेश्वर प्रसन्न होत नाही. त्यामुळे आपण गरीब असो, श्रीमंत असो, आपल्या अंतःकरणातील भाव हे निर्मळ असायला हवेत. परमेश्वरावर, देवावर असणारी आपली भक्ती ही सत्य असायला हवी, तरच आपणाला ईश्वर प्राप्ती होते. पैसा म्हणजे परीक्षा. पैसा आला की माणसाची खरी परीक्षा सुरू होते. तो नम्र राहतो का गर्विष्ठ होतो हेच पहा. पैसा ही एक प्रकारे माणसाची असणारी परीक्षा आहे. ती एक प्रकारे माणसाची असणारी कसोटी आहे. आपणाकडे पैसा आला की आपली खरी कसोटी सुरू होते, आपली खरी परीक्षा सुरू होते. काही लोक पैसा आला की अहंकारी बनतात, पण काही लोक मात्र नम्र बनतात. त्यामुळे आपणाकडे पैसा आल्यावर आपली खरी परीक्षा सुरू होते. परमेश्वर आपली परीक्षा पाहत असतात. आपल्यामध्ये तोच नम्रपणा राहतो की आपल्यामध्ये अहंकार येतो याची चाचपणी ते करत असतात. पैशाचा अभिमान करू नका. अभिमान हा पैशापेक्षा भयंकर रोग आहे. तो लागला की पैसाही विनाश घडवतो. पैशाचा अभिमान, गर्व, अहंकार करू नका. अभिमान, गर्व हा पैशापेक्षा भयंकर रोग आहे. तो लागला की आपणाजवळ असणारा पैसा आपला विनाश घडवतो, आपल्याला तो संपवून टाकतो. त्यामुळे पैशाचा गर्व कधीही बाळगू नका. पैसा आपले अस्तित्व देखील संपवू शकतो. धन मिळाले तरी दान करणे हेच श्रेष्ठ. देणे हेच घेण्यापेक्षा श्रेष्ठ. पैशाने सुख नाही, पण दानाने पुण्य मिळते. आपणाकडे पैसे आले, आपल्या गरजेपुरते पैसे ठेवा आणि आपणाकडे येणाऱ्या संपत्तीतून काहीतरी रक्कम, काहीतरी पैसे आपण दान करायला हवे. कारण दान करणे हे श्रेष्ठ दान आहे. देणे हेच घेण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. पैशाने सुख, समाधान मिळत नाही, परंतु
दान केल्याने पुण्य मात्र नक्की मिळते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे, आपल्या कुवतीप्रमाणे दान करणे आवश्यक आहे. पैसा म्हणजे मायाजाल. ज्याने पैशाला आपले जीवन मानले त्याला या मायेच्या जाळ्यातून मुक्ती कठीण. पैसा हे एक प्रकारचे मायाजाल आहे. ज्या व्यक्तीने पैशालाच आपले जीवन मानले आहे त्याला या जाळ्यातून मुक्ती मिळणे अतिशय कठीण आहे. तो यातून बाहेर पडू शकत नाही आणि त्याला जर यातून बाहेर पडायचे असेल तर त्यावर एकच उपाय, ती म्हणजे परमेश्वर भक्ती, स्वामी भक्ती. श्री स्वामी समर्थ. देवाची, परमेश्वराची भक्ती केली तर आपण कोणत्याही संकटातून लिलया बाहेर पडू शकतो. त्यामुळे परमेश्वराच्या पायी नतमस्तक होणे हाच यावर एकमेव उपाय आहे. पैशासाठी धर्म विकू नका. धर्म, नातेवाईक, माणुसकी हे सगळं पैशासाठी गमावणं म्हणजे आत्मघात. आपण आपला धर्म टिकवून ठेवायला हवा. पैशासाठी धर्म, नातेवाईक, माणुसकी हे गमावणं आपणाला परवडणारं नाही. त्यामुळे आपण पैशाच्या मागे लागणं बंद करायला हवं. गरजेपुरता पैसा कमवणं हे कधीही योग्य. जप करून धन मिळवण्यापेक्षा कर्माने मिळवा. भक्ती करताना पैशासाठी देवाकडे मागू नका. काम करा, परिश्रम करा, तिथेच खरा प्रसाद आहे. देवाकडे पैशाची मागणी करू नका. आपण आपले काम करत राहा, प्रामाणिकपणे कष्ट करत राहा. तोच खरा प्रसाद आहे आणि आपल्या कष्टाचं फळ आपणाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जप करून धन मिळवण्यापेक्षा कर्माने म्हणजे कष्टाने धन मिळवा. पैसा असो वा नसो समाधान ठेवा. जो समाधानी आहे तोच खरा श्रीमंत आहे. पैशाने नव्हे, संतोषाने सुख मिळते. आपणाकडे पैसा असो, संपत्ती असो किंवा नसो, आपण समाधानी राहायला हवं. आपल्या घरात समाधान ठेवायला हवं. जो समाधानी आहे तोच खरा श्रीमंत आहे. पैशाने नव्हे, संतोषाने सुख मिळते. म्हणजे सुख मिळवण्यासाठी पैसा आवश्यक नाही, तर आनंद, समाधान या गोष्टी आवश्यक आहेत. यासाठी आपण नेहमी सुखी समाधानी राहायला हवे. श्री स्वामी समर्थ.